श्री स्वामी समर्थ. आई तुळजापूरची महालक्ष्मी. तिच्या दरबारात जो एकदा का गेला तो कधी रिकाम्या हाताने परत आला नाही, असं माझी आजी नेहमीच म्हणायची. लहानपणी मला वाटायचं हे फक्त बोलणं आहे, पण आयुष्यात एक वेळ अशी आली की त्या वाक्याचा खरा अर्थ मला उमगला. मी मुंबईत साधं आयुष्य जगत होते. घरात आर्थिक अडचणी, सततचं आजारपण, मनात भीती आणि नैराश्य. कितीही प्रयत्न केला तरी यश दूर पळत होतं. एक दिवस इतकी निराश झाले की देवासमोर बसून रडू लागले. तेव्हा मनात एकच नाव घुमलं, आई तुळजापूरची महालक्ष्मी. त्या रात्री स्वप्नात मला एक तेजस्वी प्रकाश दिसला. लाल साडी नेसलेली, करंडक भरलेली आणि कमळ धारण केलेली दिव्य मूर्ती. तिच्या डोळ्यात करुणा होती, पण त्याचबरोबर अपार शक्तीही. मी दचकून उठले. मनात एकच विचार आला, मला तुळजापूरला जायचं आहे. दुसऱ्याच आठवड्यात मी आणि माझे पती तुळजापूरकडे निघालो. बसमधून प्रवास करताना मनात एक वेगळीच धडधड होती. तुळजापूरच्या हद्दीत शिरताच वातावरण बदलल्यासारखं वाटलं. जिकडे तिकडे जय देवी महालक्ष्मीचा गजर. मंदिराच्या पायऱ्या चढताना अंगावर रोमांच उभे राहिले. घंटानाद, अगरबत्तीचा सुगंध आणि भक्तांची गर्दी, त्या सगळ्यात एक वेगळी दैवी स्पंदन जाणवत होतं. मंदिरात प्रवेश करताच समोर आईची मूर्ती दिसली. तसं तर काळ्या दगडातील होती, पण तेजाने उजळलेली होती. मी तिच्याकडे पाहतच राहिले. डोळ्यातून अश्रू आपोआपच ओघळत होते. आई, मला वाचव, माझं घर सांभाळ ग. त्या क्षणी असं वाटलं की वेळ थांबली आहे. गर्दी असूनही माझ्या आणि आईच्या मध्ये कोणी नव्हतं. पुजाराने माझ्या हातात कुंकुम दिलं. मी कपाळावर लावताच मन हलकं झालं. दर्शनानंतर आम्ही मंदिराच्या आवारात बसलो. अचानक एक वृद्ध महिला माझ्या जवळ आली. ती म्हणाली, बाळा, चिंता करू नकोस, आईने तुझी हाक ऐकली आहे. मी थक्क झाले. मी तिच्याशी काही बोलेलच. तेवढ्यात मी तिला विचारलं, तुम्हाला कसं कळलं? ती फक्त हसली आणि म्हणाली, आई सांगते ग मला. क्षणात ती गर्दीत हरवली. आम्ही शोधलं, पण ती कुठेच दिसली नाही. तो योगायोग होता का आईचं रूप? आजही उत्तर मिळालेलं नाही. तुळजापूरवरून परतल्यानंतर काही दिवसातच आश्चर्यकारक घटना घडू लागल्या. पतीला अचानक चांगली नोकरी मिळाली. घरातील आजारपण कमी झालं. आर्थिक स्थिती सुधारू लागली. पण सगळ्यात मोठा बदल झाला तो माझ्या मनात. भीती नाहीशी झाली याचा. माझा आत्मविश्वास वाढला. दर शुक्रवारी मी आईची आरती करू लागले. दर पौर्णिमेला मी आईची ओटी भरू लागले. आईचा गजर घरात घुमू लागला. नवरात्रीत पुन्हा तुळजापूरला जाण्याचा योग आला. रात्र होती. मंदिरात दीपमाळा उजळल्या होत्या. ढोल ताशांचा नाद, देवीच्या जयघोषाने वातावरणात भारावलेलं होतं. आरती सुरू झाली. त्या क्षणी मला पुन्हा तोच तेजस्वी प्रकाश जाणवला. डोळे मिटले आणि मनात स्पष्ट आवाज आला, भिवू नकोस ग, मी आहे ना, मी सर्व सांभाळेल. त्या शब्दांनी माझं आयुष्य बदललं. आई तुळजापूरची महालक्ष्मी फक्त धनाची देवी नाही, ती एक शक्ती आहे, धैर्य आहे, मायेचा महासागर आहे. तिच्या चरणी डोकं टेकवलं की मनातील अंधार नाहीसा होतो. आजही जेव्हा अडचण येते तेव्हा मी डोळे मिटते आणि त्या तेजस्वी रूपाची आठवण करते. आई तुळजापूरची महालक्ष्मी आपल्याला नेहमी संकेत देते, पण आपण ऐकायला तयार असलं पाहिजे. विश्वास ठेवा,
श्रद्धा ठेवा आणि एकदा तिच्या दरबारात जाऊन या आणि बघा तुम्हालाही काय अनुभव येतो तो. कदाचित तुमच्याही आयुष्यात असाच चमत्कार घडेल की तुम्ही म्हणाल, आई तू खरंच आहेस ग आणि आता मला कसलीच चिंता नाही. तर मंडळी, अनुभव आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. देवी असो की स्वामी, सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला आई तुळजापूरची महालक्ष्मीचा उदो उदो.